राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज दिवसाची सुरुवात भरपूर लवकर झाले. परीला आता औषध वगैरे पाजायचं चालू आहे. परीची मम्मी औषध पाजते आणि सकाळी सायलीचे पप्पा म्हणजे पप्पा येऊन गेले, मस्त खेळून गेले आणि पण येताना छान असा नाश्ता दिला आहे आम्हाला. काय दिलं का नाश्ता? इडली डोसा इडली आणि डोसे आणि चटणी. चटणी तर ते कॉम्प्लिमेंटरी आहे ना. तर इडली आणि डोसे आम्ही खाणार आहे आता. तिच्याशी बोला की ही बघा कशी खेळते, कशी खेळते. तुम्ही बोलताय तिला पण बोलायचं. हो, नुसतं कॅमेराकडे बघते, नुसता कॅमेराकडे बघते. नुसतं असंच सगळं तसे. परी हसते. तर तिला जरा डॉक्टरकडे न्यायचं आहे. थोडा मम्मीला जसा खोकला आला आहे सुका तसा तिला आला आहे आणि सर्दीमुळे तिला झोप लागत नाही आणि लय नीट दूध पण पित नाही. मग आता बघू, डॉक्टरकडे जाऊ, नक्की डॉक्टर काय बोलत आहेत ते सगळं विचारून घेऊ. बरोबर ना? करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता नाश्ता करायला घेतो. तर फ्रेंड्स, सायलीच्या मम्मींनी मस्त छान असे आपल्याला घरी बनवलेली इडली आणि डोसे दिलेत आणि चटणी. आणि आपली परी इथं इकडेच झोपून खेळते. आवाज येतच असेल. का रे सोना? आणि चहाचा असा एक नंबर वास सुटला आहे. सायली तिकडे चहा बनवते, चहामध्ये आलं टाकते ना गं, मस्तपैकी चहा बनवते. तर आता चहा आणि नाश्ता करून घेतो आम्ही दोघं. हां, वरडते अशीच. चहा आणि नाश्ता करून घेतो आणि मग बघतो आम्हाला दुसरं काय काम आहे का. आणि खाली जाते ना आमच्या मोठीचं काय फॅन्सी ड्रेस आहे, फॅन्सी ड्रेस. त्यासाठी थोडी तयारी करायला कोळी पाहिजे. बनवायची आहे तिला. कोळीन बाई, फॉक्स बनवायचे, कोळी बनवायचे. कोळीन बाई. हां हां. मग आता ते कोळी बाई बनवायला आमची बाई जाणार आहे. अरे नवऱ्याला चाल. काकी हाताने चालते घास. कशी बायको आहे बघा. अख्खी इडली संपली, एक मला घास नाही झाला. असं सांगून कोण पण चालतं. वरडते. हा बघा रॉकी, रॉकी आमचा. अरे बापरे, अरे बापरे, अरे अरे हे, हे, हं, हं, हं. रॉकी 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 कसं करतो? हे घे, हे घे रॉकी. धर 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 रॉकी. हे बघ, हे बघ. तर छान असं एक चालले. बेबी उठली आपली परी. तर छान असा लुक बनवला आहे आपल्या माऊचा. हाय का? हाय हाय. तर आज तिच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आहे, बरोबर ना? तर आता फॅन्सी ड्रेसमध्ये तयार झाले. आता चालले. बाय बाय बाय. छान दिसते ना? चला. ते विटॅमिनचं औषध, 3 औषध एकत्र. असं दे, तिला दिलंच पाहिजे काय ना काहीतरी. तर फ्रेंड्स, मस्तपैकी आता दिला मस्तपैकी. तर तिला डॉक्टरकडे दाखवून आलो आहे. तर आमचा जो ह्याचा होता म्हणजे लहान पोरांचा जो डॉक्टर होता तो डायरेक्ट पिडियाट्रिशियन. ओके, जो पिडियाट्रिशियन होता तो बघ कशी खेळते आता, गरम नाही. पिडियाट्रिशियन होता तो डायरेक्ट ट्यूजडेला येणार होता. म्हणून मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. तर त्यांनी तर आम्हाला सजेस्ट केल्यात गोळ्या वगैरे. गोळ्या मीन्स ड्रॉप्स तिला द्यायचे. आणि तो बोला जर जास्तच जर सर्दी वाटली तर तिला आपण हे पण देऊ शकतो, नेबुलायझरने वाफ पण देऊ शकतो. तर तिच्या मम्मीमुळे झालं आहे तिला सर्दी, व्हायरल. मम्मी बघा आता तेच रुमाल देशील तिला. नाही ग बाबा, जा ना, भूक लागली मला पण लागले. आवाज सर्दीने आणि आवाजाने नुसतं येड लावलंय. तिचा आवाज बघा आता कसा झाला. पण हा आवाज जेव्हा मला ओरडते तेव्हा काय बघाल, कुठल्या कुठे असतो काय सांगू तुम्हाला. आणि आता बघा कसा गळटून गेली मी, पार गळतून गेली. सर्दी खोकला
परीला घेतले मी माझ्या मांडीवर. कसं कसं पाय मारते. काय बंद करू? एसी हा थांब ना करतो. जेवताना लावा थंड ठेव. 4 वाजेपर्यंत कसं तरी तर काढू पण. परी बघते कॅमेराकडे. काय परी कॅमेरा तर आता थोडाफार एसी लावलाय कारण की पत्रा असल्यामुळे ना भरपूर गरम होतं. भरपूर म्हणजे भरपूर. मग आता एसी लावला तर आहे. तर आता एवढं नाही की पूर्ण असं थंड हवा किंवा असा, फक्त रूम चिल करायची आणि मग बंद करायचा, म्हणजे परीला त्याचा त्रास होणार नाही. कारण की तिचं पूर्ण अंग, पूर्ण जे कपडे ते सगळे ओले होतात घामामुळे. मला जेवढा घाम येतो तेवढाच तिला घाम येतो ना परी. ना परी होळी. तर तिला पाजले. ओ बोटं घालते नुसती तोंडात. तिला पाजले तर तिला आता थोडं अपराईट पोझिशनमध्ये ठेवतो. तर फ्रेंड्स आता घेतलं आहे मस्त जेवायला. ओके. आणि सायलीने लावलं आहे आमच्या लग्नाची व्हिडिओ. आणि आमचा हा कार्टून बघा. अरे 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 पापडी म्हणालत नाही. एवढी व्हिडिओ बघत होती ना मन लावून की डोळ्याची पापडी पण अशी अशी नाही. आता बघते मी कॅमेरा काढला ना, कॅमेरा तिला लय आवडीचा बाबा ना बाबू. एवढे बघते ना कॅमेराकडे, अशी टक लावून बघते ना, काय सांगू तुम्हाला, काय सांगू तुम्हाला. हां आता तिने टी व्ही बंद केली बघायची, आता कॅमेराकडे बघते. कॅमेराकडे बघते. आता आम्ही आवरतो. आई बघा कशी खाते तिची. कसं खाऊ असं. माणसाने एकच चूक किती वेळा बघायची. नका बघू. एकच चूक किती वेळा? चुकीतनंच बरोबर आले बाहेर. 2 मायनस मायनस प्लस आलाय. तेच म्हणते. 1 मायनस मायनस आणि हा आमचा प्लस आलाय. प्लस 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 प्लस. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी पण जेवून घेतो. भूक लागली भरपूर. पण आता हे पण मोमेंट्स कॅप्चर करणं पण महत्त्वाचं आहे. हसते हसते नुसती हसते. तर फ्रेंड्स बाळाला आपल्या सर्दी झाले भरपूर, म्हणून मग डॉक्टरला फोन करून नेब्युलायझरचं औषध घेतलं आहे. बाळ तर आता झोपलं आहे, पण त्याला उठवायचं आहे कारण की आता त्याला द्यायचं आहे नेब्युलायझर. बाहेरला एक खळखर आवाज येते, म्हणजे तिला कफ झाला आहे बहुतेक करून. म्हणून मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं नेब्युलायझर द्या. तर खालतून भावाकडून नेब्युलायझर तर घेऊन आलो आहे, तर आता तेच द्यायचं चालू आहे. सायलीची वाट बघतो आहे. कामं पण करायची असतात तिला. मग आता ती कामं करते. आता कामं करून मग हे नेब्युलायझर देतो आणि बघतो काय किती फरक पडतो आहे. तर फ्रेंड्स आत्ताच तिला वाफ वगैरे दिली आहे नेब्युलायझरने. आणि जसं आम्ही ठरवलं होतं की आज जायचं होतं आम्हाला मठामध्ये, पण हिचं असं झाल्यामुळे मग आम्ही ते स्किप करणार होतो. पण सायली बोलली की आपण जर देवाला आता सांगितलं की आम्ही तुझ्याकडे येणार आहे तर परत त्यांना रागेल, म्हणून आपण जाऊनच येऊ. तर मी तर असाच तयार झालो आहे. आणि आपली परी बघू शकता. 1 नंबर. 1 मिनटं मला कॉल आला आहे. तर आता आपण चाललोय मठामध्ये. इकडे परी आहे. रिक्षामध्ये बसलोय आणि बेबी पण आली. काय हाय का काय. सकाळी आपण तिला कोळिंग ना काय कोळिंग केलं होतं. हाय का नाही. तर आता चाललोय आम्ही मठामध्ये. बसलोय रिक्षामध्ये. मस्त वैताग दिला या सर्दीने, कशाने, खोकल्याने. आत्ताच पोचत आलोय मठामध्ये. मठाच्या बाहेर एंट्रन्स झाली ते पोचलोय. माफ करा माझा आवाज खूप घाणेरडा झालाय. आम्ही तिकडे मम्मीकडे होतो तेव्हा परी झाल्यापासून 4 महिने आम्ही काय फॅन वगैरे जास्त काय कॅमेरावर लावलाच नव्हता. आणि आता इकडे आलो अचानक डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे फॅन वगैरे लागतोय कारण खूप जास्त गरम होतं. त्यामुळे परीची पण तब्येत डाऊन झाली आहे, माझी पण डाऊन झाली आहे. आता आलो आहे इकडे स्वामींच्या मठामध्ये. चाललो आहे म्हणजे रस्त्याने. परीच्या पप्पांनी घेतले परीला. बघू आती. चल 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 चल.
त्यात आमच्यावर आली आमची मावल्या आणि पहिली पोरगी आहे की नाही मावड्या. मावड्याचं मी बालपण पण बघितलं आहे. ॲक्च्युली मावड्या तुम्ही बोलाल कसं तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाले. ॲक्च्युली असं आहे की आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे मावड्या ज्या दिवशी जन्मली, इवन मावड्या बहिणींच्या पोटात होती का नाही हो, तेव्हा पण मी त्यांची जी सगळी वेळ बघितली आहे. आणि मावड्या झाला त्या दिवशी पण मला कळालं होतं की आमच्या घरी पहिली लक्ष्मी आली आहे. तिथून पुढे मग मावड्याला जसं आता परीला मी ट्रीट करते, तितकं परीच्या बाबतीत मी पॉझिटिव्ह आहे, तितकंच मी मावड्याच्या बाबतीत पण होती आहे. कारण आता माझी परी आली, पण त्याच मुली होत्या ज्यांनी मला काकी नाही तर आई म्हणून प्रेम लावलं. बाबा बाय बंद करा. त्यामुळे परी मावड्याचे मध्ये झालेले जे चेंजेस आहेत ते मी लगेच ओळखून जाते. आता ती खूप जास्त शांत झाली आहे कारण आता मोठी झाली आहे ना. फक्त घरातच मस्ती करते, नाही तर मग बाहेर अशी असते. आमच्या सगळ्या लक्ष्मी आहेत गोऱ्या, ही सावळी आहे, पण सगळ्यात दिसायला देखणी माझी माऊच आहे. असली भारी दिसत होती ना, ते टाकतील व्हिडिओमध्ये. आज कोळीन बाई झालेली ना बाबू तू. हां आलो आपण आता मठामध्ये. आज मठामध्ये काय शांतताच आहे. ठीक आहे चला मी भेटते आता मठामध्ये, स्वामीनारायण भेटते. परी इथेच मस्त स्वामींच्या इथे बसली आहे, म्हणजे झोपली आहे. खूप मस्त वाटतंय, किती छान दिसतात. घ्या तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं. मधनं घरी जायला ह्यांचं सारखं असतं, हे कर ते कर. मला एक तर कशाने बोलता येत नाही, मला जास्त प्रेशर टाकावं लागतं गळ्यावरती, तेव्हा माझा आवाज कुठे बाहेर येतो. कालपेक्षा आज तर जरा जास्तच डॅमेज झाला आहे कसा. आता निघतो जरा, रिक्षा शोधायला टाईम लागेल कारण कॅश नाही आहे, ऑनलाईनच आहे. त्यामुळे बघायचं आहे तर तसंच काय रिक्षा भेटते का. आम्हाला आमच्या इथे जरा मार्केटमध्ये जाते आलीचे बाहेर, तर एक 5 मिनटं 6-6:30च्या आत घरी जाणार आहे. हिला जरा वाळे बघते कारण हिच्या अंगात खूप जास्त हीट आहे. मग विचार केला तांब्याचे वाळे घालते. आता बघू भेटतात का, भेटले तर मग विकत घेईल आणि मग घरी जाऊ. फ्रँकी खायचं मन करते पण आता राहू द्या, कदाचित त्यांना नंतर आणायला लागेल. ऑनलाईन आहे. चला थँक्यू. भेटली फायनली, रिक्षा भेटली. इकडे परी झोपली आहे 5 सगळ्यात. काय माहिती बघू, मी संध्याकाळी मम्मीला बोलवते घरी, दृष्ट पण काढायची. आज आहे शनिवार, मग म्हटली चांगली दृष्ट काढून घेते मिरच्या वगैरेने. प्लस मम्मीला तिथे ना हिरड्या चेक करायला होते की तिला हे येत आहेत का, दात येत आहेत का. मग तसं डॉक्टरांना विचारून डेंटॉलिकच्या गोळ्या चालू करायला, कारण ते आता किरकिर करायला लागली आहे ना. त्या काकी पण बोलल्या कदाचित दात येत असतील माझे काकी. हो 5:30 झाले. तर ठीक आहे, माझं हे असंच चालत राहील, अर्धी बोलत राहील अर्धी खोकत राहील. घरी गेल्यावर भेटते. तर फ्रेंड्स आत्ताच मठातून घरी वगैरे आलो आहे. परीचं औषध कुठे घेतलं, आतमध्ये ठेवलं. परीचं औषध वगैरे आणलं आणि मग तिथूनच आलो आहे. आणि जवळजवळ 6:45 वाजले, अजून एडिटिंगचं पण झालेलं नाही ह्या मॅडममुळे. आता एडिटिंगला लागतो म्हणजे कसं सगळं सुरळीत होईल. तर फ्रेंड्स माझं सगळं आत्ताशी 9 वाजलेत. माझं अपलोड आत्ताशी झाले व्हिडिओ मी आत्ता अपलोड केले कालच्या ब्लॉगची. काय करू नाही शकत कारण की आता परीमुळे अरे यार या ह्याच्यामध्ये पण परीचाच फोटो आहे, तो आता मला हाईड करावा लागेल. परीमुळे आणि थोडं बाहेर गेलो होतो दुपारी, त्यामुळे दोघांना पण टाईम भेटला नाही. तर आज पण थोडंसंच आहे जेवण वगैरे. आणि आता सध्या सगळी कामं वगैरे झालेत. मेन जी आपली ब्लॉगची लाईट आहे ती बंद केली कारण की परी आपली तिकडं झोपले. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हो, इंस्टाग्राम आपलं परीचं लिटिल स्वामीज्ञा म्हणून आहे, लिटिल.स्वामीज्ञा. ते इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका कारण की आपल्या पहिल्याच रीलला जवळजवळ 50K व्ह्यूज गेलेत, तुम्ही बघू शकता. फर्स्ट रील तिला पण व्हायरल झाली, 50K व्ह्यूज झालेत. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.